न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका हे शब्द आहेत आजच्या दाखल केलेल्या पिटिशनच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले. आपल्या सर्वांना माहीत आहे की दिल्ली येथे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भाने आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला, अत्याचार केला. या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि जेव्हा उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका दाखल केली जाते त्यावेळी त्या याचिकेच्या सुनावणीची जी तारीख असते ती नेमण्यासाठी माननीय कोर्टासमोर मेन्शन करावं लागतं आणि तारीख घ्यावी लागते. ही पिटिशन जी आहे, ही याचिका जी आहे, ही दाखल केल्यानंतर जेव्हा जे वकील होते याचिकाकर्त्याचे तर त्यांनी मेहरबान कोर्टासमोर आर्ग्युमेंट केलं की दिल्लीमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलेला आहे, अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे आणि त्यामुळं ही अर्जंट बाब आहे. त्यामुळे ही जी याचिका आहे ती अर्जंट मॅटर म्हणून लवकरात लवकर सुनावणीसाठी तारीख नेमण्यात यावी. त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना डोंट वेस्ट आवर टाईम असं म्हटलेलं आहे. म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका. रुटीनप्रमाणे जेव्हा ती याचिका येईल सुनावणीसाठी त्यावेळी जी आहे ती घेतली जाईल. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे ते आज म्हणजे बुधवारी जी अर्जंट लिस्टिंग असते त्या याचिकेची म्हणजे अर्जंट सुनावणी घेण्याची जी मागणी असते ती मागणी जी आहे ती फेटाळलेली आहे. तर ती जी याचिका होती तर त्या याचिकेमध्ये जे दिल्ली पोलिसांनी अत्याचार केलेले आहेत त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश करावे अशा स्वरूपाची होती. त्यानंतर जे लॉ मिनिस्टर आहेत धर्मेंद्र प्रधानजी तर त्यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं जे आहे ते त्यामध्ये मागणी करण्यात आलेली होती. त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये टिप्पणी केलेली आहे की डोंट वेस्ट आवर टाईम अँड डोंट वेस्ट युअर टाईम. म्हणजे माननीय कोर्टाचा अर्जंट लिस्टिंग करा असे म्हणून वेळ घालवू नका आणि तुमचाही वेळ घालवू नका असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच जेव्हा त्या याचिकाकर्त्याचे वकील होते तर त्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान जे व्हिडिओ होते अत्याचाराबाबत लाठी हल्ल्याबाबत तर ते व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर माननीय कोर्टाने जे आहे ते त्यांना ते व्हिडिओ जे आहेत ते वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हिडिओ असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि वी डोंट हॅव टाईम टू वॉच. म्हणजे जेव्हा ती याचिका सुनावणीसाठी येईल तेव्हा पाहूया, आत्ता ते व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही असे म्हणून टिप्पणी केलेली आहे. तर नीट एक्झाममध्ये झालेल्या घोटाळ्याच्या अनुषंगाने ही याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याचं अर्जंट लिस्टिंग घेण्यात यावं, ती याचिका अर्जंट सुनावणीसाठी घेण्यात यावी या अनुषंगाने या याचिकेमध्ये युक्तिवाद करताना याचिकाकर्त्याचे वकील जे आहेत त्यांनी जे व्हिडिओ आहेत दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यावर लाठी हल्ला केला त्याचे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये थँक्यू व्हेरी मच असं म्हटलेलं आहे आणि वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हिडिओज, वी डोंट हॅव टाईम टू वॉच अशी टिप्पणी जी आहे ती केलेली आहे. आणि कालसुद्धा माननीय दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेमध्ये सुद्धा जे आहे ते या प्रकरणाचे अर्जंट सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने सुद्धा डोंट ड्रॅग द कोर्ट इन टू धिस म्हणजे माननीय कोर्टाला यामध्ये जे आहे ते ओढू नका असे म्हणून जे आहे ते अर्जंट जे मॅटर लिस्टिंगला घ्यायचं होतं त्यास नकार दिलेला होता. तर आज सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका अर्जंट सुनावणीस घेण्यास जे आहे ते नकार दिलेला आहे. हा व्हिडिओ जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमके काय घडले याची माहिती देणारा व्हिडिओ आहे. आपल्याला जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर माहिती जर आपल्याला आवडत असेल, समजत असेल तर आपण अद्याप कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.